आणि मोदीजी यांच्या विचारातून विशेषतः ज्या मुली आहेत यांचं जीवन चांगलं व्हावं, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडावं आणि त्यांच्या हातून देश हा डेव्हलप कंट्री म्हणून, विकसित देश म्हणून घडावं या दिशेने लाडली बहिणा योजना सरकारने आणलेली आहे। जे युवक आहेत, जे मुलं आहेत, ज्यांना त्यांचा जन्म सामान्य कुटुंबात झालेला आहे, या युवकांच्या माध्यमातून काहीतरी घडावं। आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून युवक हे शिकत असतात, त्यांना भविष्याची दिशा आपल्या माध्यमातून मिळत असते, परंतु त्यांच्या या स्किलचा, त्यांच्या शिक्षणाचा फायदा त्यांना व्हावा यासाठी सरकारने क्रेडिट गॅरंटी प्रोग्राम, ह्या विश्वकर्मा योजना, मुद्रा लोन योजना, AIF योजना, MSME योजना अशा अनेक योजना आणल्या, ज्याच्यामध्ये सामान्य कुटुंबातले होतकरू मुलं मुली हे शिक्षण घेऊन स्किल डेव्हलप करून एखादा उद्योग टाकू शकतील त्या दिशेने काम केलं आहे। आपली शाळा आणि आपलं शिक्षण हे मराठीतून आपण देतो आहे। मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग, मेडिकलमध्ये खूप अडचणी यायच्या, परंतु मराठी भाषेला एक सन्मान द्यायचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि यासोबतच इंजिनिअरिंग हे आपल्या भाषेमध्ये आपण शिकू शकलो पाहिजे असा निर्णय सरकारने घेतला आहे आणि एक चांगला निर्णय हा घेतला आहे। एक संधी या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून युवकांमध्ये निर्माण झाली आहे। आज कार्यक्रमाला यायला उशीर झाला याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आमदार साहेब आपण आमच्यासाठी थांबले यामुळे आपले आभार मानतो। सगळ्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये उशीर झाला, त्रासही झाला याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो आणि याची परतफेड आमदार साहेब तुम्हाला आम्हाला काहीतरी देऊन याची परतफेड करायला लागेल। नक्कीच समाजाच्या कार्यासाठी आपण सगळे शिक्षक आणि संस्थेचे लोक आपण कायम झटत असतात। घरामध्ये 1-2 मुलं आपली जन्माला आली, त्यांना सांभाळणं कठीण असते। आपला परिवार खूप मोठा आहे, खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे। एक देशामध्ये युवकांच्या माध्यमातून क्रांती घडत असते। ही क्रांती आपल्या भागातून, आपल्या पंचक्रोशीतून आपण कायम घडून राहिलो आहे। यापुढे आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी मोठमोठ्या ठिकाणी असतील अशा मी त्यांना शुभेच्छा देतो। जीवनामध्ये आपल्या भागातील खासदार हा देशाचा शिक्षा मंत्री झाला। संजूभाऊंबद्दल अनेकांना माहिती आणि काही जणांना माहिती नसेल। संजूभाऊंचं शिक्षण 5वी पर्यंत हे त्यांच्या गावी पळसोबडे त्यांनी 5वी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं, परंतु माणूस हा कायम विद्यार्थी असतो। म्हणजे आमदार साहेब त्यांचं मंत्री असताना तब्येत खराब झाली, तब्येत खराबी झाल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा लागला, तरी मला त्यांची जेव्हा फोनवर बोललो तेव्हा त्यांचे एकच शब्द होते की आपल्याला मंत्री झाल्यावरही खूप काही शिकायला भेटलं। म्हणजे जीवनामध्ये आपलं कितीही वय असलं तर आपण विद्यार्थी असतो आणि आपण एक शिक्षक पण असतो। आपण शिक्षकाच्या माध्यमातून समाजामध्ये काय आदर्श घडवतो आहे याचं नक्कीच सगळं जग पाहत असते। आपण जी सेवा देत आहे, शिक्षक म्हणून आपण सगळे जे सेवा देता याच्या परतफेड समाजाला आपण समाजसेवा देतो तेव्हा आपल्यासोबत संघर्ष हे एक नातं होऊन जाते, परंतु शिक्षक म्हणून आपण जे जे सेवा देत आहे ही गजानन महाराजांच्या आशीर्वादाने महाराज चरणी प्रार्थना करतो। आपण या कार्यक्रमाला मला बोलावलं